बागा, मी तुला सांगितलं होतं ना की या मोबाईल मध्ये मला काहीतरी गोंधळ वाटतोय, चोरीचा माल वाटतोय, चोरीचाच निघाला. माझ्याकडून चूक झाली नट्टू काका, आता सांगा ना काय करायचं. अरे काय करायचं म्हणजे काय, आपल्या दोघांच्या चुकीमुळे शेटजींना पोलीस स्टेशन मध्ये मार खावा लागेल. आता एक काम कर बागा, तू बापूजींना फोन लाव. नाही नट्टू काका, बापूजींना फोन केला तर ते खूप टेन्शन मध्ये येतील. मेहता साहेब, मी मेहता साहेबांना फोन लावतो. लाव लवकर लाव. एक्सक्यूज मी सर. हा सुनीता बोल. सर आता बॉस बाहेरून येत आहेत आणि ते तुमच्या सोबत मीटिंग करणार आहेत. ऑल राईट, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन सुनीता. ओके. एक्सक्यूज मी. येस सर. हा बोल. मेहता साहेब, आमच्या शेटजींना पोलिसांनी पकडून नेलाय. अरे पण झालं काय? ती खूप मोठी गोष्ट आहे मेहता साहेब. मी आणि नट्टू काका पोलीस स्टेशनला पोहोचतोय. तुम्ही पण लवकर पोलीस स्टेशनला पोहोचा प्लीज. मी फोन ठेवतो. हा ठीक आहे ओके. मगन, हे काय झालं? अरे तू शांत राहा ना बाबा, तू दुकान सांभाळ. मी आणि नट्टू काका पोलीस स्टेशनला चाललोय. चला चला काका चला. काय झालं सर, एनी प्रॉब्लेम? दाढ दुखते माझी. दाढ आतापर्यंत तर दुखत नव्हती, आता अचानक कशी काय दुखायला लागली? दुखणं काय नोटीस देऊन येते काय सुनीता? झालं ना आता सुरू. आणि दातांचा मी एक्सपर्ट थोडी आहे, डॉक्टरच सांगू शकेल ना की झालाय काय. सर तुम्ही ऍक्टिंग करतात ना? नाही मी ऍक्टिंग कशाला करू, दुखतंय मला सुनीता. पहिल्यांदा तुमची राईट दाढ दुखत होती आणि आता लेफ्ट दाढ दुखते तुमची. मग तुम्ही डिसाइड करून घ्या ना सर की तुमची कोणती दाढ दुखते. हो सुनीता, माझं काहीच दुखत नाहीये, मी ऍक्टिंगच करतोय, मला निघायला लागेल. सर बॉस खूप रागावतील. माझं जाणं खूप महत्वाचं आहे सुनीता. बॉसला तू समजाव आणि तू समजावू शकतेस. तू किती हुशार आहे सुनीता. बघ ना, एका सेकंदात पकडलं ना की माझी दाढ दुखत नाहीये, मी ऍक्टिंग करतोय. प्लीज समजाव ना आणि सांभाळून घे. पण मीटिंग? अरे मीटिंग नंतर करूया ना सुनीता, मीटिंग तर रोजच होत असते. आज फक्त सांभाळून घे ना. पण सर यार, या जेठालालमुळे कारण सांगून ऑफिस मधून पळणं एक दिवस माझी नोकरी खाऊन टाकेल. मला कळत नाही असं काय काम केलं जेठालालने की पोलिसांनी पकडून नेलं. सर तुम्हाला जायचं नाहीये का? सर हो, आता तुला माहित आहे हे दाढेचं दुखणं नाही, दोस्ताचं दुखणं आहे. मी निघतो. हा ओके सर. साहेब माझा बोलणं आहे का? माझा चोरीचा मोबाईल खरेदी विक्री करण्याचा धंदा नाहीये. मग हा मोबाईल कुठून आला? ते माझ्या माणसांनी चुकून खरेदी केला ना. नाही बरोबर आहे, पण तेव्हा त्यांना माहिती नव्हतं ना की हा मोबाईल चोरीचा आहे, नाहीतर त्यांनी घेतला नसता. पण खरेदी केला ना. अरे काय हवालदार साहेब, तुम्ही एकच गोष्ट करताय, घेतला ना. आठ टाकेला. अरे काय करताय? अरे साहेब ऐका. अरे माझं ऐकून तरी घ्या. हो साहेब अहो मी एक इज्जतदार व्यापारी आहे साहेब, ऐका तरी. हा नाहीये माझा धंदा. प्लीज साहेब माझं ऐका जर. जे काय सांगायचंय ते मोठ्या साहेबांना सांग. अच्छा, मोठे साहेब येणार आहेत म्हणजे? नाही, मला म्हणायचं की आज कुठल्या मोठ्या साहेबांची ड्युटी आहे? चालूजी पांडेजी आहेत. तू ओळखतोस त्यांना? खूप चांगल्या तऱ्हेने. मी इथे कितीतरी वेळा आलोय, म्हणजे कंप्लेंट लिवायला. ए भिडो, तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय? मोठ्या साहेबांबद्दल माहिती घेशील तर लवकर सुटशील रे. बरोबर बोललो ना साहेब? ए चुप बस. काय चुकीचं बोललो का साहेब? चुपचाप जाऊन बस तिकडे. साहेब तुम्ही बोललात ना जे काय बोलायचे ते मोठ्या साहेबांशी बोल. तर कुठे आहेत मोठे साहेब? मोठ्या साहेब खूप बिझी आहेत, जेव्हा येतील तेव्हा बोल. साहेब, मोठ्या साहेबांना खुशखबरी देऊया की चोरीचा मोबाईल खरेदी करणारा पकडला गेला. अरे ठीक आहे. अरे देवा, प्रत्येक वेळेला संकटाचा फास माझ्याच गळ्यात का पडतो? ते नट्टू काका आणि बागा एक नंबरचे नमुने. प्रत्येक वेळी त्यांच्यामुळेच अडकतो मी. काय गरज होती चोरीचा मोबाईल विकत घ्यायची? दुकानाचा नवा माल विकत नाहीत आणि जुना मोबाईल घेतायत. मूर्ख कुठले. जेवण छान होतं. थँक्यू सर. मजा आली ना? हो खूप मजा आली. साहेब आम्ही पान खायला चाललो, तुम्ही कोणता खाता? नाही पान नको. ठीक आहे सर. सर तुमच्यासाठी चॉकलेट आणू? कोणतं आणणार? सर माहित नाही. विचारतोस कोणाला? किती खाल्लं, अजून किती खाणार? फिट राहावं लागतं ना. थोडं कमी खा, मस्त राहा. सॉरी मुलांनो, आज तुम्हाला आणि आम्हाला बासुंदीच्या हातची बनवलेली जिलबी खायला नाही मिळाली. काही हरकत नाही. पण तुम्हाला जेवण कसं वाटलं? खूप मस्त होतं सर, खूप मस्त. मजा आली. मस्त होतं. मस्त आहे खूप सर. व्हेरी नाईस. माइंड ब्लोईंग. पांडे सर, मी काय म्हणतोय,
एक दिवस तुमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवूया ना. नाही. बस. मला माहितीये पांडे सर, तुम्ही गंमत करत आहात ना. मी कधी कधीच गंमत करतो. सर तुम्ही आताही गंमत करताय ना. सर मोबाईल मिळालाय. ओह गुड. आणि ज्याने चोरीचा मोबाईल खरेदी केला त्याला आम्ही पकडून जेलच्या आत टाकलंय. गुड 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 गुड. बघितलं मुंबई पोलीस किती क्विक आहे. अच्छा तो मोबाईल कुठे आहे? येस, हाच तो मोबाईल आहे बेटा. सर हाच आहे माझा मोबाईल. हा आमच्यासाठी पुरावा आहे. जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही ना, हा पोलिसांकडेच राहणार. आणि सर मॉन्टू, गोगीचे पैसे आहेत त्याच्याकडे. हो, मोबाईल मिळालाय बेटा, मॉन्टू पण मिळेल. आणि मॉन्टू मिळालाय तर पैसेही मिळतील. बेटा आधी चोरीचा मोबाईलचा धंदा करणाऱ्यांच्या कळ ठिकाण्यावर आणूया. तर त्यांना ना चांगलीच अद्दल घडवा. बेटा पहा की मी त्याची कशी खरडपट्टी काढतो ते. जाधव बोला सर. गुन्हेगारने आपला गुन्हा कबूल केलाय? नाही सर, तो तर सारखा एकच गोष्ट बोलतोय. काय? तो चोरीच्या मोबाईलचा धंदा नाही करत. चोर थोडीच ना बोलेल की मी चोर आहे. हा यू आर राईट बेटा. होय साहेब, तो गोष्ट गोल गोल फिरवतोय. फिरवू दे फिरवू दे. जेव्हा इन्स्पेक्टर चालू पांडेचे फटके पडतील ना, तेव्हा डोकं जागेवर येईल आणि मग तो स्वतःचा गुन्हा कबूल करेल. जाधव. येस सर. आज आम्ही खूप खुश आहोत. आज या मुलांच्याच मुळे आपण गुन्हेगाराला पकडलंय. आणि आम्ही पहिल्यांदाच गोकुळधामवाल्यांची केस सॉल्व्ह करत आहोत. आज माझ्याकडून या सगळ्या लोकांना आईस्क्रीम खायला घाला. अरे वा पांडे सर, 2 आईस्क्रीम मागवा. हा तुम्ही 5 जणांमध्ये फक्त 2 आईस्क्रीम खाणार? नाही पांडे सर, 2 तर माझ्यासाठी आणि बाकी सर्वांना विचारा त्यांना किती खायची आहे. किती? सर एकच सांगा, कपवाली. एक. ठीक आहे. जाधव, कॅन यू ऑर्गनाइज 7 आईस्क्रीम फॉर अस? ठीक आहे सर, आणतो. आणि जर तुम्हाला पण खायचं असेल तर तुमच्यासाठी पण घ्या. नको सर. चालेल. पांडे सर, एक छोटीशी रिक्वेस्ट. इन्स्पेक्टर अंकल, माझ्यासाठी एक कोन आणि एक कप. हा थँक्यू सो मच पांडे सर. मी हे आईस्क्रीम असंच नाही मागवलं तुमच्यासाठी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्हा लोकांसोबत जो अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध तुम्ही कंप्लेंट करायची जी हिम्मत दाखवली ना, त्या हिमतीसाठी हे आईस्क्रीम देतोय. सर एक विचारायचं राहूनच गेलं. काय? त्या मोबाईल चोराचं काय करायचं? त्याला सांगा थोडा वेळ जेलची हवा खात राहा. आम्ही त्याला आईस्क्रीम खाऊन भेटतो नंतर. हवालदार साहेब, हवालदार साहेब, हवालदार साहेब, मोठ्या साहेबांना बोलवा ना जरा प्लीज. अरे ऐकलं की नाही तुम्ही? अरे गाप गाप गमान उभा राहा. तोंडातून आवाज नाही आला पाहिजे. सॉरी. बोलवा ना मोठ्या साहेबांना. कुठे आहेत ते? मोठे साहेब आहे ते. कोणाच्या बोलावण्याने येत नाही, ते स्वतःच येतात. मग स्वतः कधी येणार ते माहित नाही, पण जेव्हा बी येतील तुला नक्कीच माहित पडत.